या बेधुंद वादळाला आता कोणता किनारा. बेधुंद वादळ आहे आणि वादळावरती आपण पाहिलं 3 चेंडूवरती मोठे फटके पाहिले. संदीप शेठ म्हात्रे याचा आनंद घेतात. 3 षटकारासाठी 5555. हो आडव्या बॅटनं अलंग तो कार्पेट चेंडू चाललाय सिलिमिडॉन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत षटक क्रमांक पहिल्याची ते होती आहे सांगता आणि चैतन्येश्वर कुटारे टीम 1 विकेट गारद झाल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती. तर निश्चित स्वरूपात बघा साक्षी इंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सतीश शेठ म्हात्रे, संजय शेठ म्हात्रे, त्याचबरोबर विलासदादा पाटील, समीर दादा दलवी आणि आमचे किशोर पोरजी जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आपल्या सर्वांची स्नेह भोजनाची व्यवस्था मात्र 3 दिवस कालच्या दिवशी आज आणि उद्या इथे करण्यात आलेली आहे. आणि 1 वाजल्यानंतर आमच्या स्टेजच्या पाठीमागे आज शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि आमच्या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या साठी ती उपलब्ध राहणार आहे. आपल्या सर्वांना आमची नम्र विनंती आहे की परफेक्टली 1 वाजलं की आमच्या स्टेजच्या पाठीमागे भोजन कक्ष आहे, तिथे जाऊन आपण संपर्क साधावं आणि स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावं. क्या बात आहे. अप्रतिम स्पर्धा. अन्नदाता सुखी भव हा आशीर्वाद नक्कीच संपूर्ण म्हात्रे कुटुंबाला मिळणार आहे. कारण अन्नदान करणं हे पुण्याचं काम असतं आणि सातत्यानं 3 दिवस सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था आणि ज्या आचार्य लोकांनी आज उत्कृष्ट भोजन बनवलं आहे त्यांचं देखील विशेष आम्ही कौतुक करू सर. षटक क्रमांक आपण पाहिला तर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तेजेश म्हात्रे, समोर फलंदाज विकी म्हात्रे. जर पहिल्या षटकामध्ये धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच कृष्ण चांगली धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. सेकंड पॉवर प्ले गोलंदाज सज्जद, समोर फलंदाज विकी. हो यावेळेस अगदी स्वतःला झोकून दिलं होतं या चेंडूवरती. घुटना टेक और सिक्सर दे की भूमिका त्याची होती परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये नव्हता. तेजस्वी कामगिरी इथे चेंडू झालाय डॉट. पहिला चेंडू आपली कामगिरी बजावत असताना शिरडोन टीमचा हा तालनार संकटमोचक गोलंदाज. त्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे आणि ती ताकद इथे पणाला लावत असताना 3 क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळाच्या बाहेर सीमा लगत डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये डीपमध्ये आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. फुल टॉस होता, चांगला फटका. अगदी सूर्याच्या तेजोमय किरणासमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका. विकीच्या बॅट्समधून षटकार. डीजे संकेत गोंधले यांना पाहतो. संपूर्ण स्वागत कक्ष महिला वर्ग आहे, ही संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थाने त्यांनी सक्षमरित्या हाताळली आहे. संकेत सुद्धा खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागतील. नक्कीच सर्वांची प्रचंड मेहनत नक्कीच राहिली. आमचे किशोरदादा असतील, अमीर असतील, कैलासदादा असतील, आमचे डोनाल्ड पोरजी आणि नक्कीच तुषार पोरजी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही व्यक्त करू. एकूण धावसंख्या धावफलकावरती राहुल 21 धावा आहेत. गणरायाचा शुभांक. राहुलची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. गुणलेखकाची एकच जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. चांगला फटका अलॉंग तो कार्पेट. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. गोलीच्या वेगानं झापूक झुपूक करत चेंडू सीमारेषा बाहेर. गोली गच्चारण. असतील, विकास दादा असतील, विलास दादा असतील आणि खऱ्या अर्थानं मॅचचा आनंद घेतात आणि प्रत्येक आयवाजेलसाठी आणि फायनल डे ज्या दिवशी असेल ना बक्षिसांची कैरात एक वेगळीच असेल. कदाचित डॉट चेंडूवरती 3 धावणाऱ्या खेळाडूंसाठी देखील काही ना काही वेगळं बक्षीस असेल. 25 एकूण ठोकून काढलेत मी म्हणेन. विकी चैतन्येश्वर कुटारे टीम विकीसाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती. स्लोवर केलाय, गतीचा नक्कीच अभ्यास केला चेंडू. डीप फाईन लेग सी मारेशा बाहेर. आणखीन एक ब्लास्ट. शारन मित्र जीवलग भाई सतीश केला जीवनामध्ये संघर्ष. त्याने सुरू केला बिझनेस. नाव साक्षी एंटरप्राइजेस.
चला 29 धावसंख्या धावफलकावरती 29 29 धावा धावफलकावरती. काय खेळतोय अप्रतिम. पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन बिग ब्लास्ट चेंडू आउट ऑफ द पार. गडे आहे रणझुंजार. बॅटीला आली आहे धार. चेंडू सीमा रेषे पार 4. फलंदाजी 29 धावा त्यानंतर 33 धावा पाहिल्या. कारण 29 वरती या चौकाराला संघाची धावसंख्येला आकार घेते 33 धावा. काय खेळतोय अप्रतिम. प्ले फॉर द टीम नॉट फॉर द सेल्फ. टीमसाठी खेळतायच आणि संघाच्या माध्यमातून जी जर्सी त्यांच्या खांद्यावरती येत आणि ज्यावेळी तुम्ही खेळत असा त्यावेळी तुम्हाला जो घाम फुटत असतो त्या घामाचा वास आज संपूर्ण खुटारी गावाचा असतो. त्यासाठी ते खेळतात. तोच प्रयत्न ते चालू असताना पुन्हा एकदा क्या बात आहे. प्रेक्षक वर्ग विकीची जर फलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या. 4 चेंडू 4 चौकार. लागोपाठ 3 दिवस खऱ्या अर्थाने स्वयंपाक अर्थात जी आचार्याची भोजनाची जी खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे सक्षमरित्या हाताळण्यात आलेली आहे. मग त्यामध्ये आदरणीय नरेश पोरजी धानसर, सूरज शेंगरे पारगाव आणि अमर भोईर कुंडेवाल या त्रिवेणी संगमचा आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आणि साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने मनपूर्वक इथे आपला आभार व्यक्त करतो. कारण स्वादिष्ट आगरी पद्धतीचं भोजन मात्र आपणा सर्वांना प्रेक्षकांना खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने उपलब्ध झालेलं आहे आणि जबाबदारी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली ते साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सतीश शेठ म्हात्रे, संजय शेठ म्हात्रे, विलासदादा पाटील आणि त्यानंतर समीर दलवी आणि आमचे या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे किशोर पोरजी, विलासदादा पोरजे. विलासदादा आमचे जे मॅनेजर आहेत, विलासदादा साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजर आहेत, त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करायला गेलं. आणि संजय शेठ आज त्यांच्या माध्यमातून दिवसभर प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. मयुरेश अगदी 2 षटकानंतर मयूर स्ट्राईक एंड वरती सॉफ्ट हँड पहा. इथे डोका शांत ठेवून फलंदाजी करतात. कारण डोकं जर शांत ठेवलं तर विचार तुटत नसतात आणि भाषा जर गोड असली की माणसं तुटत नसतात. अगदी चांगला विचार आपण या ठिकाणी मयूरच्या माध्यमातून देखील बघला. कारण त्याने हेरला की फलंदाज आता नक्कीच लयमध्ये आलाय आणि चांगल्या 4 चेंडू होती 4 चौकार त्यांची आपण बौछार पाहिली. अगदी चांगली फलंदाजी. संघाची धावसंख्या धावफलकावरती चैतन्येश्वर कुटारी टीमची एकूण धावसंख्या 38. क्या बात आहे. जबरदस्त धावसंख्या. आता क्षेत्ररक्षण इथं मात्र आपण पाहिलं इथे तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आखलं गेलं आहे. स्क्वेअर लेग फाईन लेगमध्ये डीप मिड विकेट तैनात केलं आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि लॉंग ऑनमध्ये शॉर्ट थर्डमॅन तैनात केला आहे. शॉर्ट मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षणाची आखणी बांधणी ती करण्याचा प्रयत्न. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक मयुरेश. चॉप केलाय चेंडू. अगदी एक धाव सहजरित्या दुहेरीचा प्रयत्न नसणार आहे कारण एकच धाव एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला. एकूण 39 39 धावा धावफलकावरती. आणि चांगली सुरुवात मी म्हणे पहिल्या षटकाचा विचार केला 15 धावा आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्यात आणि नक्कीच हा प्लस पॉईंट टर्निंग ओव्हर राहिली मी म्हणे चैतन्यची कुठल्या टीम. परंतु आता कमबॅक करणं गरजेचं शेड्यूल टीमसाठी. गोलंदाज मयुरेशमध्ये ती क्षमता डासून डासून भरलेला हा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतो. इथे विकेट टेकन गोलंदाजी करायला हवी परंतु ते करण्याचा प्रयत्न जरूर करतात. परंतु जे दोन्ही फलंदाज आता भरपूर लयमध्ये आहेत. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. मयूरसाठी आला होता कार्पेट. चांगला चेंडू चालला डीपमधून. क्षेत्ररक्षक आले त्या बॅकआउट पॉईंटमधून क्षेत्ररक्षकांना अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आमचे त्या ठिकाणी 3 धावा घेतल्यात. क्या बात आहे. अगदी चितेची दौड भाग मिका सिंग भागची दौड इथे पाहिली. एकूण धावसंख्या धावफलकावरती
42 धावा धाव फलकावरती. क्या बात आहे. अगदी धावसंख्येचा वनवा इथं पेटवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. ज्यावेळेस मोठे फटके तुमच्या बॅट्समधून येत नसतात त्यावेळी अशा फटक्यांची गरज असते आणि ते फटके एक्झिक्यूट करतायत मयूर म्हात्रे. कौतुक करेन मयूर, तुझं देखील खूप चांगली गोलंदाज. स्विचचा अस्त्र, शॉट ऑफ द टुर्नामेंट, शॉट ऑफ द साक्षी स्टार एंटरप्राइजेस चषक 2025. 4 रन. लाडका आयोजक इनामपुरीचा सतीश दादा म्हात्रे. मान्यवरांचा सत्कार करतोय संजय भाऊ म्हात्रे. थँक्यू. काय सुरेख संगीत. वैयक्तिक धावसंख्या 42 वरती खेळतायत. विकी ऑन फायर. अप्रतिम फलंदाजी. 50 कंप्लीट करणार का? चला, 1 धाव कंप्लीट होणार. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 47. 47. षटक क्रमांक 3 आणि या षटकातील अंतिम चेंडू प्रगतीपथावर. 47 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना इथे मयुरेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात परंतु विकेटची त्यांना तलाश आहे. हो, यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न बराच वेळानंतर. हा चेंडू डॉट. 3 षटकाची सांगता, 3 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या 47 आणि एकूण विकी धावसंख्या पाहिली तर 43 वरती खेळत असतात. तर यानंतरची लढत असणार आहे पिसारवे विपक्ष चिंचवली, म्हणजे श्रीमलंगड विभागातली चिंचवली हा संघ असणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. पिसारवे विपक्ष श्रीमलंग विभागातील चिंचवली क्रिकेट संघ यावर दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला. हॅन्डसम डॅशिंग स्वभाव भारी, इनामपुरी या गावाचा. इनामपुरी या गावाचा, इनामपुरी या गावाचा. पनवेल तालुक्यात वाजताई डंका, सतीश म्हात्रे नावाचा. सतीश म्हात्रे नावाचा, सतीश म्हात्रे नावाचा. नारायण म्हात्रे, नारायण म्हात्रे पिता लाभला भला. मुळाचा रोग. मॅचचा आनंद घेत असतात आमचे संदीप शेठ म्हात्रे, राहुलजी म्हात्रे, आमचे नक्कीच शिवकुमार म्हात्रे, अभि म्हात्रे मॅचचा आनंद घेतात. मितेशजी कडू, मंगेशजी म्हात्रे या ठिकाणी आले असेल तर विनंती करेन ना मुख्य मंचकावरती आपला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्ट्राईक एंडवरती विकी वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर विकीची धावसंख्या 43. तन्मय आल्यात पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. षटक क्रमांक 4 फुल टॉस होता. अगदी चेंडू चाललाय ऑन साईडमध्ये, लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल पाहिलं. 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 49 आणि विकीची धावसंख्या 45. 1 मॅन आर्मी. क्या बात आहे. षटकार ठोकला तर 51 धावा आणि साक्षी स्टार एंटरप्राइजेस लिमिटेड चषकाची पहिला अर्धशतक इथे झलकावणार का? प्रेक्षक वर्ग जोरदार टाळ्याने येणार चेंडूचं स्वागत करू. तर षटकार ठोकला तर विकीचे 51 धावा कंप्लीट होतील. परंतु पाहूया कशा पद्धतीने गोलंदाज तन्मय गोलंदाजी करतील. आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय, झेल सापला, रचलाय, खेळ संपलाय. विकीचा खेळ, विकीचा वादल मैदानाच्या बाहेर. अरे कोण रे आला तो पनवेल वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे.
क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. 17 चेंडू 45 धावांची झुंजार केली. जोरदार टाळ्या विकी म्हात्रेसाठी. टाळ्या तो बनते मेरे बाय मेरे दोस्त. खूप चांगला खेळ. आणि अगदी गोलंदाज आपण पाहतो ना, तन्मयला इथे मात्र विकेट मिळालाय. ज्या विकेटची तलाश होती, विकेटची खोज करत असताना इथे मात्र फलंदाज बाद झालाय. विकी. नवीन येणारा फलंदाज विशाल म्हात्रे. एक विशाल स्कोर इथे निर्माण करणार का? विशाल मध्ये देखील क्षमता भरपूर मोठी आहे. चांगला अष्टपैलू क्रिकेटर आहे. परंतु पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने केलं. तन्मयची गोलंदाजीचं मी कौतुक करेन. खूप चांगली गोलंदाजी तन्मयची. आता मात्र त्याने सुरुवात केली आहे. विकेटची गरज होती, तो विकेट मिळालाय. आता विशाल म्हात्रे आडव्या बॅटनं समोरच्या दिशेनं ओरपी चेंडूचा खरपूस समाचार. आयलाय चेंडू सीमारेषे पार. षटकार. धन्यवाद. या षटकाराच्या बरोबरीनं चेतनेश्वर कुटारी टीमची एकूण धावसंख्या 55 धावसंख्या धावफलकावरती. क्या बात आहे. विशाल अगदी डगआउट मध्ये सेट होऊन आलाय. हा धावेंचा भुकेलेला फलंदाज आहे. येस, लाईन रीड करावी लागेल. पंच आमच्या दिशेने वळताय. दर्शुदा दोन्ही हात जमिनीला समांतर. चेंडू खराब. वाईटची घोष. आणि नक्कीच एकूण धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धावा आहेत धावफलकावरती. विशाल स्ट्राइक एंड वरती. षटकार आल्यानंतर कुठेतरी धडपण आलाय गोलंदाजावरती. फुल टॉस. चेंडू सीमारेषा लगत झेल घेण्याची शक्यता होती. हायवा झेलसाठी 2 ते 3 हजार रुपये होते. चेंडू आउट ऑफ द पार. रेफर केलाय. DRS आणि हाईट फॅक्टर इथे नक्कीच पंच योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत. यस, येस, पंचांचा नो बॉलची खून येते. आणखीन एक चेंडू. सोने पेसू बघा आमचे विजय पवार. येस विजय, आपलं स्वागत आहे. आणि पंचांचा इशारा. नो बॉल. येणारा चेंडू असेल तो फ्रीट. उघडे डोले आणि पहा नीट चेंडू असेल तर मात्र फ्रीट. या षटकाराच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धावफलक 63 धावसंख्या. आज या स्पर्धेचा उच्चांक होणार का? कारण खूप चांगली फलंदाजी. आडव्या बॅटनं फटका बसलाय. फ्रीट होता. फलंदाज बाद नसणार आहेत. एक धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 64. पंचांच्या भूमिकेत सचिनची कडू असते. सुनीलजी तांडेल सर, प्रदीप दादा शिंदे अप्रतिम. त्यांची देखील भरपूर मेहनत. चला चिंचोली टीमचे संघनायक आणि पिसावरी टीमचे संघनायक टॉससाठी या. आम्ही नाणेफेकी करू. संकेत आहे त्या ठिकाणी. आमने संजय दादा म्हात्रे असतील, विलास दादा, किरण दादा. टॉस करा आपण. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा खणखणीत सनसनीत रामदेव पतंजली बाबा षटकार. चार षटकाची इथे सांगता झाली. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 70 धावा आहेत. 70 धावा आहेत धावफलकावरती. येस योगेश सर, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. शेवटचा षटक. चला समोर फलंदाज इथे आपण पाहतो विशाल म्हात्रे. गोलंदाज
प्रथमेश आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द बार. तितकीच लांबी तितकाच अंतर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर छू अंतर. क्या बात आहे. प्रथमेश प्रथम चेंडूवरती प्रथम षटकार. एकूण 3 षटकार ठोकलेत फलंदाजानं. धावसंख्या 76, 76 धावा. पुन्हा एकदा ब्लास्ट, परंतु चेंडू हवेच्या लाटांवरती. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती गेले होते, परंतु अवाक्याच्या बाहेर होता. अजेल 2 धावा मिळतील. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या 78, 78 धावा धाव फलकावरती. काय खेळतायत, जबरदस्त फलंदाजी विकीची राहिली. विशाल देखील चांगली फलंदाजी. नक्कीच आज कालपासून आपण विचार, काल 40+ होते, आज रेग्युलर प्लेयर आहेत. आज मी म्हणे स्पर्धेचा उच्चांक गाठणार. येस डेफिनेटली हाईट फॅक्टर खूप आहे. पंचाने हेरलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द बार. 4 कोटीचा बंगला भारी, बंगला सतीश म्हात्रेचा. त्याच्या गाडीनं ओडी त्याच्या गाडीनं शोभतय भारी, फोटो मध्ये एक विरा माऊलीचा. त्या बाबे येणारा चेंडू असेल फ्रीट. पुन्हा एकदा 83 तर धावा झाल्यात, 100 होणार का. विशाल विशाल स्कोर. विशाल एक विराट स्कोर करण्याचा प्रयत्न करतायत. ओहो, आडव्या बॅटनं लेग स्टंपच्या बाहेर पंच दंडित घोषित करतायत. आणखीन एक चेंडू मात्र गोलंदाजाला फेकावा लागेल. 84, 84 धावा धाव फलकावरती. फ्रीट कंटिन्यू राहणार आहे. गोलंदाज तयार आहे तिथे, दडपणाखाली गोलंदाज इथे वावरत असताना विशाल म्हात्रे स्ट्राईक एंडवरती. 84 धावा फ्रीट कंटिन्यू असेल. गोलंदाज प्रथमेश आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. तर प्रेक्षकांसाठी इथे प्रेक्षकांना सूचित करण्यात आलेलं आहे, आपल्या सर्वांच्या आमच्या स्टेजच्या पाठीमागे स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने आपण ज्या ठिकाणी भोजन कक्ष आहे तिथे जाऊन लगेचच भोजनाचा आस्वाद घ्यावं. संघाची धावसंख्या 90. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं जोराचा प्रहार. चेंडू लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या 91, 91 धावा दाखल होती. अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या सत्रातील एक जबरदस्त फलंदाजी केली चैतन्यशील कुटारे टीमच्या माध्यमातून. 2 चेंडू बाकी आहेत. 91 धावा धाव फलकावरती. हो, इथे हा चेंडू आपण पाहिला. पंच आमच्या दिशेने वळतायत, दर्शवतात. पुन्हा एकदा चेंडू प्रथमेशला फेकावा लागेल. खराब चेंडू, वाईटची घोषणा. 92 धावा धाव फलकावरती. विशाल म्हात्रे नॉन स्ट्राईक एंट्री. स्ट्राईक एंट्री तर फलंदाज पाहतोय, देवेशला पण पाहतोय. देवेश देखील चांगला फलंदाज आहे. अगदी ग्लोव्ज घालून ते फलंदाजी करतायत. येस, सर्व बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी होती, परंतु गमावली आहे. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या 93. षटकार ठोकल्या तर 99 म्हणजे 100 नक्कीच आपण पाहू शकाल. विशालमध्ये आहे क्षमता. विशालची एकूण धावसंख्या पाहिली तर विशालने 32 धावसंख्येवरती खेळतायत. 8 चेंडू 32. हो, लोवर फुल टॉस. यस, पहिलं सत्र कंप्लीट. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 93. 94 धावांचा लक्ष्य या ठिकाणी उभा केला तो मात्र. तरी नाणेफेक किती केली जाणार आहे. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ आपण चिंचवली पाहतो, तर एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे. या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. रमेश दादा पोरजी यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक होत आहे. या सामना 5 षटकांचा असणार आहे. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. रमेश दादा आपण नाणेफेक करायची आहे. नाण्याची दर्शनी बाजू हेड अँड टेल असणार आहे.
बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल गावदेवी पिसारवी क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेले आहे. संघाने एक नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथमतः निर्णय का असणार आहे? फिल्डिंग. शतरक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. हा नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण करणं पसंत केलं, त्याच्या पाठीमागे मुख्य कारण का असणार आहे? चला, आयोजन कसं वाटलं, काय सांगलं आयोजनाबद्दल? आयोजन चांगले. थँक्यू सो मच. आपण वळणार आहोत चिंचवली क्रिकेट संघाच्या संघनायकाकडे. संघनायक नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणत्या निर्णयाला पसंती दिली असती? आम्ही बॅटिंगच करणार. हा, म्हणजे एकंदरीत नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनासारखं झालेलं आहे. फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे आणि विकेटचा जर विचार केला फलंदाजीसाठी विकेट पोषक आहे. 5 षटकांमध्ये किती धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर उभा करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आणि या साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने प्रत्येक दिवशी खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था जी करण्यात आलेली आहे, ही आमच्या सतीशदादा म्हात्रे यांची संकल्पना तुम्हाला कशी वाटली? खूप छान आहे. असं कुठे होत नाही, म्हणजे पहिल्यांदा येत आहे, म्हणजे चांगलं आहे. थँक्यू सो मच. निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा कौल प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे नाणेफेकीचा कौल गावदेवी पिसारवी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी गावदेवी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो. चिंचवली श्रीमलंगड विभागातील हा गाव आहे आणि त्या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. कारण आज 2 चिंचवली खेळतात, एक पनवेल विभाग तर एक श्रीमलंगड विभाग. पुन्हा एकदा या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय बघा सर्व प्रेक्षकांना इथे सूचित करण्यात आलेलं आहे. स्नेह भोजनाची व्यवस्था स्टेजच्या पाठीमागे साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने करण्यात आलेली आहे. सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा. कारण आमचे सतीशदादा म्हात्रे, संजयदादा म्हात्रे, त्याचबरोबर आदरणीय श्री विलास पाटील असतील, समीर दलवी, आदरणीय आमचे विलासदादा पोरजी जो साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजर आहेत, निलेशदादा पोरजी माजी सरपंच, हा उपसरपंच निलेश पोरजी, कैलाश पोरजी आणि किशोरदादा पोरजी यांच्या वतीने आपण सर्वांना संकेत गोंधळेत आमचे सर्वांना नम्र विनंती करत आहोत. किरण इथे उपस्थित आहेत, किरण म्हात्रे, सर्वांना नम्र विनंती आहे सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा. बघा संजय शेठ म्हात्रे साहेब सांगतात आमचे साक्षी एंटरप्राइजेस मॅनेजर विलासदादा आहेत तिथे की स्नेह भोजन केल्याशिवाय प्रेक्षकांनी रिकाम्या पोटी घरी जायचं नाहीये. थैंक यू सो मच महागुरु. थैंक यू सो मच साइनाथ राजे. फिक्र करता फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर फिर देखो होता है क्या. नमस्कार दोस्तों, फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. और यूट्यूब के माध्यम से यानी कि फॉर्चून इवेंट के माध्यम से कई सारे दर्शक जो ये मुकाबला देख रहे हैं उन सभी प्यारे दर्शकों का हम स्वागत करेंगे. आज के दिन का तीसरा मुकाबला आप देख रहे हैं. टीम सिरडून बनाम एक तरफ टीम बात करेंगे कुटारी जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 93 रन बनाए और 94 का टारगेट सामने गेंद को खेला. स्क्रीन के बॉल जब तक फील्ड हो तब तक गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर. नो बॉल का इशारा अंपायर का. 1+4 मिलेंगे इस गेंद के ऊपर 5.
यू मिस आई डेफिनेटली हिट। और यहां से पहला विकेट का बदंग, बल्लेबाज तकदीर पाटिल बैक टू द डगआउट। जितेश को सफलता मिली, तकदीर पाटिल आउट हुए। अब यहां पर अच्छी पारी खेलनी होगी। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। आप दिल के साथ क्रिकेट खेलना होगा। टारगेट बड़ा है, बड़ी पारी की जरूरत है। और नए बल्लेबाज तेजस मात्रे बड़ी हिट की शुरुआत करना चाहते थे, बड़े स्ट्रोक के साथ पारी को शुरुआत करना चाहते थे। बल्ला गेंद का सही संपर्क नहीं है। गेंदबाज जितेश मात्रे अच्छी गेंदबाजी करते हुए पहले गेंद में विकेट मिलने के बाद कॉन्फिडेंस बढ़ गया और उसके बाद अच्छी गेंदबाजी करते हुए 14 रन केवल स्कोरबोर्ड के ऊपर लगे टीम सिरडोन। ये देखिए बल्ला पहले घूम रहा है, गेंद आने के पहले गेंद को थोड़ा सा पीछे रखा था, गेंद को पड़ने के बाद थोड़ा सा टॉस हुआ गेंद और बल्लेबाज आड़े बैट से खेलना पसंद कर रहे थे। बल्ला गेंद का संपर्क नहीं है, कंधों से गेंद निकलती हुई सीधे विकेट के ऊपर के हंसों में परफ्यूम डिलीवरी जिसे कहा जाता है। और बेहतरीन गेंदबाज है, 3 गेंदें कोई रन नहीं, एक सफलता। जितेश मात्रे फिर एक बार फुल टॉस गेंद, इसके ऊपर प्रहार नहीं तो फिर आपको मुकाबला जीतना कठिन होगा, क्योंकि क्रिकेट में 3 गेंद खराब होती है, फुल टॉस, ओवर पिच और शॉर्ट पिच, जिनके ऊपर हमेशा चौके छक्के आते। हमारे साथ में आज लेफ्ट साइड में कैलाश दादा पुरजी, लेजेंड क्रिकेटर जो डांसर टीम के लिए कई सालों से क्रिकेट खेल रहे हैं। बिल्कुल उन्होंने तलोजा नाइट टूर्नामेंट में याद दिलाई थी मैक्सवेल की। मैक्सवेल जैसे चोटिल होने के बाद भी मुकाबले को जीते थे, वैसी चोटिल होने के बाद भी उन्होंने क्रिकेट खेला था। नो बॉल और ये गेंद जाएगी लॉन्ग शॉट में, धन 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 करती हुई 4 रन और 1+4 और टोटल 20 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रीत का गेंद होगा, ऐसी गेंदों के ऊपर आपको मौका लेना चाहिए क्योंकि टारगेट बड़ी है। ये भी अच्छी शॉट है, गेंद जाएगी 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन। बंगला किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी समर्थक बंगला माडी किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी वागण्यात हाय आहे। देखो अभी भी चर्चा कर रहे थे कैलाश दादा पुरजी, ऑपरेटर है वहां पर पारस पुरजी डीजे की भूमिका में। ये गेंद भी अच्छी है, फिर एक बार फील्डर थे मौजूद, एक रन बनेगा। बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर तैनात किया गया है, अच्छी फील्डिंग की रचना है। ओवर के शायद समाप्ति हुई, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 25 लॉस ऑफ पॉइंट विकेट। जीत की बात करेंगे तो 94 का टारगेट था, 18 गेंदे और 69 रनों का लक्ष्य है अभी भी। यानी कि पावर सर्कल के ओवर समाप्त हो चुके हैं। रनों की बात करेंगे तो इस समय 25 रन बने हैं। उम्र थका नहीं सकती, टोकरे गिरा नहीं सकती। अगर जीत हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती। आपके मन में जीत होनी चाहिए, जीत का जुनून होना चाहिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए। कल उत्तरशु टीम का क्रिकेट देखा, किसी को आंखों के ऊपर भरोसा भी नहीं होगा, क्योंकि 10 गेंदों में केवल काटे टीम को 9 की आवश्यकता थी। क्वालीफाई मैच था जहां से काटे टीम मुकाबला जीती तो ये ट्रॉफी उठा सकती थी, ये साइकिल उठा सकती थी, ये बाइक ले जा सकते थे।
इतना बड़ा मुकाबला था और हाथ में आई हुई बाजी पलटी थी। इसलिए क्रिकेट खेल को कहते ना कि अनिश्चित बड़ा क्रिकेट होता है। गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल जैसे राजकरण की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल है। इसलिए खेलते रहिए, लगातार कोशिश करते रहिए, क्योंकि कहते हैं कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। आपको कोशिश करनी चाहिए, टारगेट भले ही बड़ा क्यों ना हो, आप कोशिश करते रहिए। रनों की बात करेंगे, 28 रन सिंगल डबल से मुकाबला आगे बढ़ रहा है, मगर मैं कहूंगा सिंगल डबल से आप मुकाबला नहीं जीत सकते। टारगेट बड़ी है, ऐसे प्रहार करने होंगे। इस बार गेंद मिड विकेट में, 1 बाउंस ओवर द लाइन और एक शानदार चौका। चौके के साथ टीम टोटल 32 पर पहुंची है। टारगेट है 94 रनों का, यानी कि अभी भी 62 रन की 62 की आवश्यकता। इस बार गेंद को खेला, गेंद जा रही है, फिर एक बार बाउंड्री लाइन के बाहर आप आक्रमण कर रहे हैं, यही करना होगा, लगातार कोशिश करनी होगी और एक शानदार चौका आता हुआ। और ये देखिए हमारे मास्टर सुनील राजे भी पहुंचे। स्वागत है सुनील दादा। अच्छी क्रिकेट चल रही मैदान के अंदर, 94 रनों का टारगेट, एक के बाद एक रन जोड़े जा रहे हैं। यहां दूसरा रन भी पूरा किया। लगातार अच्छी क्रिकेट मैदान के अंदर, टारगेट बहुत बड़ी है, सिंगल डबल से आप मुकाबला नहीं जीत सकते। जैसे कि कहा जाता है ना, आपको दिल्ली जाना है तो आप कार या बाइक से नहीं जा सकते, आपको जाना है जल्दी तो आपको हवाई सफर करने पड़ेगा, यानी कि विमान से जाना होगा। इसी तरह हवाई सफर, चौके छक्के दागने होंगे। फिर एक बार किस्मत का चौका, किस्मत भी बहादुरों का साथ देती है और एक शानदार चौका। तीन ओवर में 42 रन बने, अब 2 ओवर में 52 चाहिए। 10 गेंद में 52 की पारी खेलने वाले क्रिकेटर हमने देखे हर मैदान के ऊपर। आप जरूरत है उस पारी को दोहराने की, क्योंकि 10 में यदि यहां पर 12 में यदि 52 बनते तो फिर इतिहास बनेगा। जीतने के लिए टारगेट बहुत बड़ी है। सुंदर बात करेंगे इस मुकाबले की, तो टीम खुटारे ने शानदार क्रिकेट खेला। हमारे मित्र संजय दादा भोईर मुकाबला देख रहे हैं, उनका स्वागत। हमारे मित्र राजकुमार भाई आप मुकाबला देख रहे थे, आपका स्वागत। हमारे शिव कुमार भाई मात्रे, मंगेश भाई मात्रे, आपका स्वागत है। प्रणीत भाई मात्रे, आपका स्वागत है, जो हमेशा लगाव रहते क्रिकेट से, क्योंकि प्रणीत दादा मात्रे की टूर्नामेंट भी खुटारे में देखी थी, जो फ्री थी 40+ के लिए। कई सारे इनाम थे, बाइक थी, सभी को खाने का इंतजाम था, सभी का इंतजाम था। और ऐसी कुछ टूर्नामेंट आप देख रहे हैं। शानदार प्रतियोगिता, साक्षी स्टार ट्रॉफी 2025 का पर्व इस बार हवा में खेला, चिड़िया छिप गई खेत में। नीलेश मात्रे गेंद के नीचे, नहीं सही कहा डीजे आपने। स्वयंपाक दाल भात रेडी हो चुका है, जिसको खाना है जाइए पीछे, सबका इंतजाम किया हमारे आयोजक सतीश शेठ मात्रे, संजय दादा मात्रे। जिक्र होगा, बड़ा दिल है उनका और हमेशा योगदान बड़ा रहता है। और सही उन्होंने अभी कहा कि भाई आप जाइए, दाल भात रेडी है। आज गुरुवार का दिन है, कल शायद आपको दाल मुंडी मिलेगी। मां गुरु इस बार भी हवा में है, फिर एक बार आकाश गेंद के नीचे, चिड़िया छिप गई खेत में। विकेट का पतंग मयूर थे वहां पर। भाग्यशाली माता पित्याचं वर्णन करावं काय काय, मी वर्णन करावं काय काय, असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सती शिवा। क्या बात है, सती दादा मात्रे की गुणगान और काफी अच्छे संगीत डीजे द्वारा। सबसे बेहतरीन इंसान और क्रिकेट को भगवान मानने वाले
हैट्रिक गेंद, इस गेंद के ऊपर विकेट मिलती तो हैट्रिक हो सकती थी। बल्ले का ऐसा जरूर लिया था मगर विकेट कीपर से थोड़ी दूर आगे गिरी गेंद और तब तक एक रन आई, एक सिंगल के साथ 43 केवल रन बने। तो अब 51 रन बनाने हैं। इस ओवर की बात करेंगे, 3 गेंदें हो चुकी हैं, यानी कि 9 गेंदें और 53 रन। हर गेंद में छक्के की जरूरत है क्योंकि आप 9 गेंद में 9 छक्के। इस बार हवा में या फिर हवाई सफर, हवाई यात्रा। ये देखिए कैच ड्रॉप। नीलेश भाई क्या कर रहे हैं? डीजे एक मिनट। नीलेश भाई आप क्या छोड़ रहे? उम्मीद नहीं है, 1000 का इनाम था। नीलेश भाई के ऊपर उम्मीद था मगर उम्मीद पे तो नहीं उतर पाए। कहते ना कि उम्मीद लगाने से चेहरे पर मुल्तानी मिट्टी लगा लो, रंग भी गोरा होगा। 1000 का इनाम दर्शकों को। अच्छी डिलीवरी, डॉट की समाप्ति। और यहां से बात करेंगे तो अब मुकाबला शायद पूरी तरह से चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी के पक्ष में झुका हुआ है। 7 गेंदे 45, 7 छक्के भी आते तो भी मुकाबला नहीं जीत सकते। इस मुकाबले के ऊपर कब्जा बन चुका है चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी का। अच्छी गेंद, बेहतरीन डिलीवरी। अब यह मुकाबला पूरी तरह से एक तरफा है। 6 गेंदे, अब चाहिए 45 रन। 6 में 43 बने थे। शायद आधे ही सर्कल के मैदान के ऊपर रबर बॉल प्रतिकूलता थी और दीपू माली ने वो कारनामा किया था, मगर ये टेनिस क्रिकेट है। शायद आखिरी 6 गेंदे और 45। हॅलो सर्व प्रेक्षकांना बघा, आमच्या जय गणेश्वर क्रिकेट संघ डान्सर आणि त्याचबरोबर साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने आपणा सर्वांना नम्र विनंती करण्यात आलेली आहे। ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपणा सर्वांची स्नेहभोजनाची व्यवस्था, आमचं स्टेज आहे बघा, कॉमेंट्री बॉक्स आहे, स्टेजच्या पाठीमागे करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी भोजन कक्ष आहे तिथे आपण जाऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा। यस महागुरु, सभी का खाने का इंतजाम। आज गुरुवार है, वरना आज भी आपको बहुत कुछ मिलता क्योंकि आयोजक कमेटी कम नहीं है। आप चाहे कुछ भी मांगो वो देंगे। कल धमाल होगा फिर एक बार यहाँ पर। कल आखिरी दिन मेगा फेस्टिवल और मेगा धमाका कल भी है, कल आना ना भूले। स्विचित की कोशिश में यहां रन तो बनने से कोई फायदा नहीं है, या चौके छक्के से भी मतलब नहीं है क्योंकि मुकाबला हाथ से निकल चुका है। एक तरफा मुकाबला चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी के पक्ष में है। रन संख्या 50 रन बहुत बड़ा टारगेट है। 70 या 65 रन होते तो शायद मुकाबले में मजा आती। कोशिश जारी है, हवा में गेंद, फील्डर थोड़े दूर थे। नीलेश क्यों नहीं दौड़े? पहले गेंद की तरफ देखते रहे, उन्हें लगा गेंदबाज आएगा, यही मन में चल रहा होगा क्योंकि सामने गेंदबाज भी थे। और नीलेश ऐसा नहीं कि बल्कि गेंदबाज को भी आवाज देना चाहिए। आपकी कॉलिंग बहुत इंपॉर्टेंट होती है, चाहे आप फील्डिंग कर रहे हैं चाहे आप बल्लेबाजी कर रहे हैं, कॉलिंग सबसे इंपॉर्टेंट होती है। इस बार हवा में खेला है, हवाई यात्रा, फील्डर मौजूद और एक विकेट। कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई 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 रे। तो बिल्कुल यहां बात करेंगे तो केवल औपचारिकता, आखिरी 3 गेंदें बची है। ये अच्छी डिलीवरी, डॉट गेंद की समाप्ति। जाइए, केवल औपचारिकता इस मुकाबले में। मुकाबला जीतने के लिए 2 गेंदें शेष है। चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी, उम्दा प्रदर्शन उनकी बल्लेबाजों की बात करेंगे तो 45 रन की शानदार पारी विकी मात्रे ने खेली। इस बार फिर एक बार हवा में, फिर एक बार कैच। खूबसूरत फील्डिंग और विकेट का पदक होता हुआ इस ओवर में 2 विकेटें आई है। केवल इस ओवर की बात करेंगे तो 2 रन आए, 2 रन 2 विकेटें। आखिरी ओवर गेंदबाजी करते समय नीलेश मात्रे, सॉरी निखिल मात्रे हैं, निखिल मात्रे गेंदबाजी कर रहे हैं। युवाओं को हमेशा टीम मौका देती है। देखिए ना,
विशाल हमेशा अच्छा क्रिकेट खेलते हैं। साथ में हम बात करेंगे तो मयूर मात्रे एक लेजेंड खिलाड़ी है, किरण भी अच्छा क्रिकेट खेलते हैं, मगर आज विकी मात्रे की शानदार पारी देखने मिली। और गेंदबाजों की बात करेंगे तो अब निखिल मात्रे भी अच्छी गेंदबाजी, विकी की बात करेंगे 2 विकेटें उन्होंने प्राप्त की है। शायद मुकाबले में मैन ऑफ द मैच वही बनेंगे, 45 की पारी और 2 विकेटें, और यह मुकाबला जीत लिया चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी ने, शानदार जीत हासिल की और विकी मात्रे बने मॅन ऑफ द मॅच। थँक्स योगेश मडवी। आता जी लढत झाली, एका बाजूला चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्कायरा 11 शिरडोन, आकाश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि या लढतीमध्ये चैतन्येश्वर कुटारी क्रिकेट संघाने स्कायरा 11 शिरडोन क्रिकेट संघावर मात करीत दुसऱ्या फेरीमध्ये संघ दाखल झाला। अभिनंदन आकाश शेठ पाटील, स्कायरा 11, तुम्ही साक्षी एंटरप्राइजेस चषकामध्ये सहभाग घेतला, आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार इथे व्यक्त करतो। विकी मात्रे मॅन ऑफ द मॅच। तर विकी मात्रेंनी खऱ्या अर्थाने 45 धावांची दमदार इनिंग साकारली आणि 2 फलंदाजांना बाद केलं। विकेट तो सामनावीर आदरणीय वामन शेठ मात्रे आणि सुनील राजे या बँजो पथक मध्ये खूप मोठं त्यांचं नाव आहे, शांततेचे प्रतीक। या सुनील राजे आपल्या या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते विकीला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव केला जाईल। आकाश शेठ या तुमचा सन्मानित केला जाणार आहे बघा।